तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आज मांगीतुंगी या ठिकाणी। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणीचा लोकेशन पूर्ण भरपूर जणांनी तर बघितला सुद्धा आहे, पण आपण खूप मोठा ब्लॉग बनवणार आहे। आपण खूप सकाळमध्ये चाललो। चला आता पुढे जाऊन मी बघतो, तुम्हाला बघत राहा। चला तर तुम्ही आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा। कसं काय वाटला पूर्ण इकडे वरती पण तुम्हाला लोकेशनचा वगैरे दाखवणार आहे। तर कंटिन्यू तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा। इकडे आपलं पूर्ण मित्र फॅमिलीज आहे, इकडं तुम्ही बघू शकता। इकडे हा पूर्ण फनी मित्रांनो आहे ते, त्याच्यामुळे मी माझा ब्लॉग कसं काय होणार ते तर मला कळणार नाही, पण तरी बनवणार आहे मित्रांनो। फनी ब्लॉग होणार आहे पण जास्त वगैरे। तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण प्रकारे कशा प्रकारे आहे। तिसरा दिवस मित्रांनो मांगीतुंगी चढण्यासाठी। पहिला दिवस मित्रांनो खूप चांगला असं बघण्यासारखी, पण तरी आणि तुम्ही इकडचा पूर्ण व्ह्यू देखू शकता मित्रांनो कसा प्रकार। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसा प्रकार मित्रांनो। मध्ये डायरेक्ट एंट्री नाही मित्रांनो मोबाईलसाठी, पण आपण डायरेक्ट मित्रांनो बी होत आहे। तर मित्रांनो यांचे नाव वगैरे घ्यायचं नाही, एक म्हणजे खूप आगाव असतात ते, सर्वात आगाव। पुन्हा या ठिकाणचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा प्रकार आहे। या ठिकाणी आपल्याला एंट्री आहे, या ठिकाणी कोणीच नाही। मंदिर या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही फोटो काढण्यासाठी इकडे खूप सारखा मस्त लोकेशन आहे। या ठिकाणी फोटो काढण्यासारखं तुम्ही बघू शकता। इकडे हे मुलं पूर्ण फोटो वगैरे काढत आहे या ठिकाणी। याचा लोकेशन ना खूप भारी आहे, म्हणजे फोटो निघते या ठिकाणी। चला आपण तरी पुढे जाऊया आता या ठिकाणी। पण जर या ठिकाणी तुम्ही येणार तर मोबाईल आणि बॅगी वगैरे व्यवस्था तुम्ही करायची, कारण की ना बॅग घेतलं का तर या ठिकाणी पूर्ण आपण। आणि तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही इकडच्या साईडला आलो आहे आणि इकडे आमची टीम तर खूप एन्जॉय घेत आहे, पण तुम्ही पण एन्जॉय करायला नक्की मित्रांनो। मला इतकं काही चांगलं बोलता येत नाही, तर मी ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करतो। इकडे बघू शकता तुम्ही ही टीम आणि ब्रो येत नाही हां। तर मित्रांनो आता आम्ही साईडला गेलो, पण अशा प्रकारे इकडे लोकेशन तुम्ही देखील म्हणजे पूर्ण मस्त वातावरण आहे।